आणि ओबीसीने ठरवलं होतं. आणि मी आज नाही बोलत निकाल लागल्यावर, निकाल लागायच्या अगोदर प्रेसमध्ये सांगितलेलं होतं की हरियाणापेक्षा दुप्पट पॅटर्न महाराष्ट्रात आहे. जरांगे, लेट्सअप नावाचं चॅनल उघड आणि ऐक तू. हे बघ, तू बोलला 800-900 मतं. मी जिथं सभा घेतल्या त्याची यादी घेऊन आलो आहे. राजेश टोपेंचा घनसावंगी मतदारसंघ, कावेरीताई खटके नावाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ मी सभा घेतल्या. त्यांना 21,000 मतं पडलेले आहेत आणि टोप्याचा पराभव 2,500 मतांना झाला. माझ्यासोबत ओबीसी नेते लक्ष्मण हाके आहेत विधानसभेत. आता कसं वाटतंय? नाही, आता खूप छान वाटते, गोड वाटते. कारण हो, सत्ता परिवर्तन आणि लोकसभेमध्ये जे अपमानाला सामोरं जावं लागलं ओबीसींना. अरे 5 तरुणांनी आत्महत्या केल्या, त्या आत्महत्यांचा बदला आता बोलावं लागतं. या गोष्टी कोण शिव्या देतं? आम्ही शिव्या तर देत नाही. हा ओबीसीने घेतलेला आहे आणि ओबीसीने ठरवलं होतं. आणि मी आज नाही बोलत निकाल लागल्यावर, निकाल लागायच्या अगोदर प्रेसमध्ये सांगितलेलं होतं की हरियाणापेक्षा दुप्पट पॅटर्न महाराष्ट्रात आहे. तुम्ही आता प्रेस कॉन्फरन्समध्ये फार आकडेच घेऊन आले, वहीच तुमच्या हातात आहे. काय किती आमदार उभे केले होते, किती निवडून आणले? 9 उमेदवार उभे केले होते. जरांगे, कान खोलून ऐक. जरांगे, लेट्सअप नावाचं चॅनल उघड आणि ऐक तू. हे बघ, तू बोलला 800-900 मतं. मी जिथं सभा घेतल्या त्याची यादी घेऊन आलो आहे. 9 विधानसभा मतदारसंघामध्ये मी सभा घेतलेले आहेत. त्यामध्ये बघा, पहिल्यांदा घेतो राजेश टोपेंचा घनसावंगी मतदारसंघ, कावेरीताई खटके नावाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ मी सभा घेतल्या. त्यांना 21,000 मतं पडलेले आहेत आणि टोप्याचा पराभव 2,500 मतांना झाला आहे. दुसरा मतदारसंघ गेवराई, जो बालेकिल्ला समजतो हा जरांगे, त्या गेवराईमध्ये प्रियंकाताई खेडकरांना मी उभं केलं होतं. त्यांच्या सभा घेतल्या होत्या. त्यांना 31,200 मतं पडलेले आहेत. जरांगे ऐक. तिसरं, ज्या माजलगावमध्ये बीड जिल्ह्यात तुझ्या बालेकिल्ल्यात आम्ही माधव निर्मळांना पाठिंबा दिलेला होता, त्यांना पडलेले आहेत 35,000 मतं. जरांगे, कान खोलून ऐक. गणेश हाके, अहमदपूर चाकूर मतदारसंघामध्ये मी 6 सभा घेतल्या होत्या. त्या माननीय गणेश हाके पाटलांना 63,000 मतं पडलेत. जरांगे, खुळखुळ्या, तुझा खुळखुळा कुठंच फेकून दिला आहे जनतेनं. आता तिसरा उमेदवार चंद्रसेन सुरनार, जिथं मी सभा घेतल्या, लोहा कंदार, त्यांना मतं पडलेले आहेत 29,000. जरांगे ऐक. परत एक मातंग समाजाचा भूमपरांड्याला उमेदवार उभा केला, ऊसतोड मजुराचा मुलगा, त्याला 11,000 मतं पडलेले आहेत. परत डॉक्टर स्नेहल सोनकाटे, एका महिलेला, एका मुलीला, डॉक्टर असलेल्या मुलीला तिकीट दिलेलं होतं. त्यांच्या सभा मी घेतल्या होत्या. तुळजापूर विधानसभा मतदारसंघ, जरांगे, कान खोलून ऐक. तिथं 10,000हून जास्त मतं डॉक्टर स्नेहल सोनकाटेंना पडलेत. परत सुरेश नागरे, जिंतूर, यांना आम्ही पाठिंबा दिला होता. त्या सुरेश नांगरेंना 57,000 मतं पडलेत. जरांगे, कान खोलून ऐक. आणि आमचा परतूर मंठ्याचा उमेदवार रामप्रसाद थोरात, यांना मतं पडलेले 30,000. तुम्ही ओबीसीचा लढा उभा केला आणि जास्तीत जास्त आमदार हे महाराष्ट्राच्या विधानसभेत ओबीसीचे जावे असं तुम्ही बोलत होते. मात्र ओबीसीचे आमदार किती गेलेत निवडून? ओबीसीचे बघा, माधवते, माळी समाजाचे 7, धनगर समाजाचे 7, वंजारी समाजाचे 7, बंजारा समाजाचे 3, कासार समाजाचा 1 आणि तेली समाजाचे 7. आणि अजून आम्ही स्क्रुटिनी करतोय, अजून 2-4 वाढ होऊ शकते. जरांगे पाटलांनी काही जागा सांगितल्या होत्या की त्या ठिकाणचे उमेदवार पाडा. त्या उमेदवारांचं काय झालं? तुम्ही आता तुमच्याकडे फार जास्त माहिती आमच्या. छगनरावजी भुजबळ वाजत गाजत निवडून आलेत. जरांगे ऐक. धनंजय मुंडे सुद्धा म्हणला नाही, धन्या म्हणला तू. रेकॉर्ड ब्रेक मतांनी धनंजय मुंडे निवडून आलेले आहेत. गोपीचंद पडळकर वाजत गाजत. तुषार राठोड मुखेड, ज्याला गावबंदी करायला लावली तू, तिसऱ्यांदा वाजत गाजत निवडून आलाय. किती उदाहरणं देऊ? नक्कीच. हे सगळं पाहून असं एक प्रश्न तयार झालेला आहे ना, असा सोशल मीडियावर पण विचारतात, हाकेंनी कोणाची सुपारी घेतली होती? हाकेनी ओबीसीची सुपारी घेतली. हाकेनी का घेऊ नये? तुम्ही कोणाची, तुम्हाला सुपारी घ्यायचा अधिकार दिलाय, आम्ही घेऊ नये का? आमची सुपारी चालत नाही तुम्हाला? आमच्या पोरांनी आमदार व्हायचं नाही? आमच्या पोरांचा आवाज विधानसभेत जायचा नाही का? काय अडचण आहे तुम्हाला? लोकशाहीने आमच्याही मताला अधिकार दिलाय. व्हाय सुपारी तुम्हालाच घ्यायचा मागता दिलाय. काय कॉन्ट्रॅक्ट आहे का तुमच्या नावावर सुपारी घ्यायचं? हो, आम्ही ओबीसीच्या हितासाठी सुपारी घेऊ शकतो. दुसरा एक प्रश्न असा तयार झाला, तुम्ही उभे केलेल्या जे उमेदवार होते त्यांना फार कमी, म्हणजे विजयापर्यंत ते पोहोचू शकले नाही, तर याला काय आर्ग्युमेंट? अरे आम्ही दुसऱ्यांना दिलंय ना निवडून. आम्ही आज नाही बोलत, निवडणुकीच्या अगोदर सांगितलं होतं ओबीसीचा अंडरकरंट काय आहे. आणि विजयी झालेले अनालिसिस करणार नाहीत, पण पराजय झालेल्यांनी अनालिसिस करावं. रोहित पवार, तुझी जी वॉर रूम आहे ना,
आमच्या वाड्या वस्त्यावर पाठव आणि तुला किती मतं पडली, तुझं कान कापून तुझं आम्ही सोडून दिलंय तुला. तुम्हाला कोण पडल्याचा जास्त आनंद झालाय राजेश टोपे, रोहित पवार, आणि कोण जिंकल्याचा जास्त आनंद झालाय? खूप माणसं आहेत जिंकलेली, खूप माणसं आहेत. या महाराष्ट्रामध्ये क्लीन स्वीप म्हणतात ना, तो आनंद आहे आम्हाला. बरं, काय आता तुमच्या पदरी काय पडणार आहे? तुमची आमच्या राजकीय पदरी- महत्वाकांक्षा लपून आमच्या नाही राहिली. पदरी आमचा जो एक वर्षभरामध्ये ओबीसीच्या मनात जी दहशत निर्माण केली होती, ती दहशत आम्ही घालवण्यात सक्सेस झालोय. आज माझी पोरं गावगाड्यामध्ये ताट मानेनं फिरतायत. हा विश्वास आहे आमचा. आणि आम्ही येऊ आखाड्यात, आम्ही पण येऊ. आम्ही तयारी सुरू केलेली आहे. माझ्या 9 उमेदवारांची मतं तुम्हाला सांगितलेली आहेत. जरांगेला पाठवा तेवढी. प्रेस कॉन्फरन्समध्ये तुम्ही म्हणालेत की आमदार झाल्यानंतर तुम्हाला कॅबिनेट मंत्री पण केलं पाहिजे. काय कुठलं पद पाहिजे खरं तुम्हाला? तर प्रश्न विचारला होता पत्रकारांनी की तुम्हाला विधान परिषद, अरे विधान परिषद वगैरे काय, अर्ध्या लोकसंख्येचा वाईस आहे. द्या ना, चांगलं द्यायचं असेल तर, की ज्याच्यातून प्रश्न सोडवले जातील. विधान परिषदेवर काय प्रश्न सोडवायचे आहेत? पण तरी सुद्धा तुम्हाला विचारतो की लक्ष्मण हाके तुम्हाला खरंच महायुतीने सिरियस घेतलं आणि मंत्रिपद द्यायचं ठरवलं, तर कुठलं मंत्रिपद तुम्हाला मी सिरियस नोटवर विचारतोय? महसूल मंत्रिपद द्यावं. गावगाड्यातल्या ओबीसीला बलुत्या आलुत्याला किमान 1 एकर जमीन हा लक्ष्मण हाके त्यांच्या नावावर करेल. अरे हजारो वर्ष आमच्याकडून सेवा करून घेतली तुम्ही. जाऊ द्या ना, नाभिकाच्या नावावर 1 एकर जमीन. कशाला गायरानाच्या जमिनी ठेवल्यात? विनोबा भावेंची हजारो एकर जमीन पेंडिंग आहे. वन खात्याच्या जमिनी धूळ खात पडलेत. जाऊ द्या. अरे माणसासाठी तर ही पृथ्वी आहे. माझ्या बलुतेदारांना 1 एकर जमीन, माझ्या भटक्या लोकांना 1 एकर जमीन हा लक्ष्मण हाके त्यांच्या नावावर करेल. द्यावं महसूल मंत्रिपद आणि कायम सत्तेत राहावं. मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला तुमची कोणाला पसंती असणार? मुख्यमंत्री म्हणून सरकार ठरवेल. ज्यांच्या नावानं तुम्ही मतं मागितली, ज्यांच्या सभा घेतल्या, अरे ज्यांनी चाणक्याची भूमिका घेतली त्याला करा ना मुख्यमंत्री. आणि तसं काही वेडवाकडं करायला जाल, ओबीसी गावागावात ताणून मारतील. मग काय झालंय माहितीये का, जरांगे पाटील शिव्या देत होते, त्याला तुम्ही क्रिटिसाइज करत होते, मात्र आता तुमची भाषा बदलली आणि तुम्ही बघा, त्यांना काल जरांगे पाटलांनी जी काही प्रेस केली त्यात मला 10 ते 15 शिव्या दिल्या. आणि आई बहिणीवरनं शिव्या देणारा माणूस तुमचा कसा चळवळीचा नेता असू शकतो राव या पुरोगामी महाराष्ट्रात? विचारानं उत्तर द्या. अरे मुद्द्याचं उत्तर मुद्द्यानं द्या, शिव्या काय देता? आणि मीडियाचं सुद्धा मला कमाल वाटते. लाईव्ह शिव्या दाखवतो तुम्ही महाराष्ट्राला. कुठं आहे महिला आयोग? महिलांच्या नावानं अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणारा माणूस. मीडियाला सुद्धा नोटीस निघाली पाहिजे. मीडियाचं खरं तर मी आदर व्यक्त करतो, 4था स्तंभ आहे. पण शिव्या तुम्ही लाईव्ह कशा काय दाखवता? त्याला सांगा तरी किमान, अरे बाबा माता भगिनी, तुझ्या पण माता भगिनी आहेत. जरांगे पाटील हे असं म्हणतात की धनगर आरक्षणासाठी सुद्धा मी उपोषण करेल, त्यांच्या आरक्षणासाठी माझा पाठिंबा आहे, मात्र तुम्ही त्यांच्याबद्दल कटुता पाळता. हे बघा, जरांगेला आरक्षण म्हणजे काय माहिती आहे का? पॉलिसी काय? रिझर्वेशनचं स्पेलिंग लिहू शकेल का हा? एवढं तोकडं ज्ञान असणारा माणूस कुठं दुसऱ्या समाजाला न्याय द्यायचा चाललाय? 4 पिढ्या आमच्या गारच झाल्या ना, मातीत गेल्या. काय त्यांना काही कळत नव्हतं? तू शाणा आलास काय? तुला तेवढा शहाणपणाचा हे दिला काय, ठेका दिला काय? असलं बंद कर म्हणावं, असले काहीतरी फालतूगिरी बडबड. तुम्ही मराठा समाजासाठी जे काही संविधानिक मार्गाने जे काही आरक्षण मिळेल त्यासाठी तुम्ही उपोषण करू शकता का? करू मराठा शकतो, का नाही? 10% एकनाथराव शिंदे सरकारनं आरक्षण दिलंय ना. अरे घटनेत दुरुस्ती केली ना, गरजवंतांचं आरक्षण, गरीबाचं आरक्षण. मराठा समाजासाठी तुम्ही उपोषणाला बसणार? बसू शकतो. गोर गरीब मराठा बांधवाला आपण दिलंय ऑलरेडी आरक्षण. त्याच्यातून कसा न्याय मिळेल? अरे जर आमच्या देवेंद्र फडणवीसांनी 1 लाख तरुणांना कर्ज उपलब्ध करून दिलं असेल, प्रवीण दरेकर म्हणतात की आम्ही 5,500 कोटीचं कर्जावर व्याज भरतो, त्याच लोकांनी महायुतीला जिंकून दिलेलं आहे. तुमचं एकंदरीत सगळं बोलणं पाहिलं तर असं म्हणायला वाव आहे की तुम्ही फडणवीसांचे माणूस आहेत. अरे मी कुणाचाही ओबीसीसाठी कुणाचाही माणूस असू शकतो. फडणवीस काय आतंकवादी आहेत? फडणवीस काय महाराष्ट्राचे नागरिक नाहीत, नेते नाहीत? अरे त्यांच्या नावावर एवढी माणसं निवडून जात असतील तर मी एक छोटा माणूस आहे. बरं, विजय झाल्यानंतर कोणी कोणी तुम्हाला फोन केला? म्हणजे खूप छगन भुजबळांनी फोन केलाय का? मी धनंजय केलेत, मुंडेंनी काही फोन- लोकांना त्यांचे आलेले आहेत, काय बोललेत नेमके? शुभेच्छा दिलेल्या आहेत. पुन्हा कोणाची फोन आली तरी थोडक्यात? सगळ्या महाराष्ट्रातले जे प्राईमचे 5-25 नेते आहेत त्या सगळ्यांनी फोन केलेले आहेत, सगळ्यांना मी केलेला आहे. बरं, आता हे तुमच्या पाठीमागं खाकीचे सगळे पोलीस कर्मचारी दिसत आहे, जरांगे पाटील तिकडून बोलताय, आता किती दिवस चालायचं आता जाती जातीवर? तुम्ही प्राध्यापक आहात म्हणून तुम्हाला प्रश्न आपल्याला इच्छा नाही जातीवर बोलायची, पण काल त्या माणसाने प्रेस घेतली नसती तर मे बी मी प्रेसच घेतली नसती. तो म्हणला सोशल मीडियावर जातोय, बोलतोय, फेसबुक पोस्ट टाक. तू कशावर गेला? तुझं काय? तू ज्या मीडिया, अरे जमाना आहे डिजिटल जमाना, तुझं आंदोलन कशाने मोठं झालं? मॉर्फिंगनच ना. मग तुला लक्ष्मण हाकेनं सोशल मीडियावर एखादी प्रेस घेतली तर अडचण काय? निव्वळ फालतू माणूस आहे, खोलचट माणूस आहे, काही बोलतो. त्याला एक ओबीसीच्या माणसांचा, नेत्यांचा काय त्या भुजबळ साहेबांना शिव्या द्याव्या या माणसानं?
हां, धनंजय मुंडेंना किती शिव्या द्याव्या या माणसानं. हे जनता जनार्दन आहे. त्यामुळे कुणी कुणाला गृहीत आणि कुणी बादशाह बनायला जात असेल तर त्याला रस्त्यावर आणण्याचं काम इथलं जनता जनार्दन करतं. मनोज जरांगेंना काय सल्ला आहे तुमचा? म्हणून जरांगेंना सांगेन, प्रश्न अनेक आहेत, तुला नेता व्हायची हौस आहे ना, खाज आहे ना, सर्वसमावेशक प्रश्नावर ये. कशाला बघत जी गोष्ट होणार नाही कधी, कशाला ओबीसीला टार्गेट करतो, नेत्यांना टार्गेट करतो. अनेक प्रश्न आहेत, हो ना नेता. मराठा समाजाला काय आव्हान आहे तुमचं? मराठा समाजाला माझं मागणं आहे, सांगणं आहे, ज्या गोष्टी आहेत त्या आहेत, वास्तव ते वास्तव. सोशल बॅकवर्डनेस म्हणजे बॅकवर्डनेस. व्याख्या, संविधान या सगळ्या गोष्टी तुम्ही पुढे घेऊन चला. या लोकशाहीमध्ये 12-13 करोड, अरे मराठ्याविना गाडा न चाले राष्ट्राचा, आणि तुम्ही काय चालवलंय राव? ओबीसी तुमचा कधी शत्रू होता बरं? काय चालवलंय महाराष्ट्रामध्ये? हे जरांगे नावाच्या माणसाच्या नादाला लागू नका. तुम्ही आत्ता आमदार बिमदार निवडून आलाय, महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांच्या प्रश्नावर विचार करा, बोला, ही माझी विनंती असेल. शेवटचा प्रश्न आहे, ज्या घनसावंगी मतदारसंघामध्ये वडीगोद्री हे गाव येतं, तिथं तुम्ही उपोषणाला बसले होते. घनसावंगी मतदारसंघामध्ये काय असा फॉर्म्युला केला होता, काय जादू केली राजेश टोपेंना पाडायसाठी? घनसावंगी मतदारसंघामध्ये लक्ष्मण हाकेच्या उमेदवारानं 21,000 मतं घेतलेत. ये म्हणाव जरांगेला सामने, सांगतो तुला किती, 21,000. ज्या राजेश टोपेंचं पात्रवाला गाव आहे तिथं 450 मतं राजेश टोपेच्या गावात. जिथं कारखाना आहे तिथं 500 मतं. अरे लोकवर्गणी करून उमेदवार उभा केलता. काय बोलतो 800-900 म्हणा? हा फॉर्म्युला आहे, हा गनिमी गाव आहे. रणांगण सोडून पळणारा लक्ष्मण हाके नाही. 61 सभा घेतलेत आणि मतदानाची आकडेवारी वाचून दाखवली प्रेसमध्ये. त्यामुळं जरा माहिती घेत जा आणि मग बोलत जा म्हणा. शेवटचा प्रश्न आहे, जरांगे पाटलांनी ते बोलले की आता मी परत उपोषणाला बसणार आहे. ते उपोषणाला बसले, तुम्ही बसणार आहेत का? अरे काय, मला आता त्या जरांगेच्या प्रश्नाला उत्तर द्यायची सुद्धा, आम्ही केलं ना काम, आमच्यावर जबाबदारी आहे. आम्ही 12-13 करोड महाराष्ट्र ही संकल्पना आहे आमच्यासमोर. असं नाही मी असा, मी क्षत्रिय, मी यावं, मी त्याव, बघूनच घेतो, पाडतो, बिमोड करतो, नायनाट करतो. 130 मतदारसंघात नायनाट करणार. कुठं गेला? शेपूट घालून पळून गेला. आणि दुसऱ्यावर बोलायला तुला काय रे अधिकार? लढायचं ना, घ्यायची भाषणं, घ्यायच्या सभा. लोकशाहीमध्ये निवडणुका हा उत्सव असतो. त्यांचा लोकसभेला फॅक्टर चालला होता ना, मग काय झालं विधानसभेला? कुठे गेला पळून? तुला कोणी मॅनेज केला का? तुला कळलं ओबीसी एकवटलाय? घाबरला रणांगणात, पळून गेला जरांगे. हे होते लक्ष्मण हाके, ओबीसी नेते, ज्यांनी आपली भूमिका सगळी स्पष्ट केलेली. मी नव्याने सांगायची काही गरज नाही. आपण या लाईव्हमध्ये थांबतोय. विष्णू सानप, प्लेट्स अप मराठी, पुणे.